तर नमस्कार मंडळी, कोकणचा वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा चालू शेवऱ्याच्या जंगलामध्ये आणि आमच्या टीम जात असते. बरोबर आमच्यावर आहे अक्षय, रोनक आणि आपला विन्या. चला तर पुन्हा एकदा चाललोय आम्ही शेवऱ्याच्या जंगलामध्ये. लास्ट टाइमला आम्ही जिथे कॅमेरे लावले, तुम्ही पाहिला असाल, माझे स्टेटस भरपूर जण बघितले की आपण त्या पाण्या आहे तिथे गेलो होतो आणि पोहणी सुद्धा घेतली होती. आणि आज आपण पुन्हा एकदा तिथं आंघोळ वगैरे करणार. तर टीम सुद्धा आंघोळ करणार आहे असं माझा अंदाज आहे. बघू कोण कोण आंघोळ करतोय तिथे गेल्यानंतर. चला आम्ही आता निघतो इथून. फायनली आलो आपल्या लोकेशनकडे. आपलं लोकेशन आहे इकडे वरती. आपल्याला जायचं या साईडला. पर्याने वरती जाणार आहोत. अक्षय वगैरे सर्व तयार आहेत. पाठीमागे विनय. आता कॅमेरा विनयने पकडला आणि आम्ही जातोय आता सरळ पर्याने. पुढचं काय काय आम्हाला काय काय मेहनत करायला मिळते ना, ते बघायला चला. आता काठी खाली बघू शकता. इकडे बघा किती खोल आहे. या साईडनेच आम्ही ह्या जंगलातून जाणार आहोत. इकडे पुढे वरती. आणि इकडे रोनकनी सुद्धा सुरुवात केली. तिकडे बघा सुरुवात झाले घुसण्यासाठी. मंडळी बघा, आपण इथं आलोय आणि आपल्या ह्या दगडातून पुढं वरती काही मंडळी आपल्या वरती गेले. आपल्या सुद्धा इथून जायचंय वरती. चला मंडळी, मुलं पुढे चालल्यात. अशा दगड कपारीतून आपण चाललोय. हे झाड आहे कसलं, अशोक ना, सीता अशोकाचं हे झाड. पूर्ण वरती फुलं बघा. वरती सुद्धा आहे. आपण बघूया वरती जाऊन. नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आपल्या मागे एक झाड आहे आणि हे बघा, हे त्या झाडाचं फूल आहे. या झाडाला म्हणतात सीता अशोकाचं झाड. तर याबद्दल खास गोष्ट अशी की ज्या माता सीता आहेत त्या जेव्हा अशोक वाटिकेमध्ये होत्या तेव्हा त्यांनी श्रीरामांची वाट जेव्हा ते बघत होते तेव्हा त्यांनी या झाडाखाली बसून त्यांची वाट बघितलेली. तर त्यामुळे या झाडाचं नाव सीता अशोक असं पडलं. आणि या झाडाला प्रेमाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. बघा सर्व मुलं येतील प्रेमाचं प्रतीक शोधायला. बघू शकता तुम्ही, हे फूल बघून घ्या. असं फुल कुठे आपल्या मला सहसा सापडत नाही. आणि मित्रांनो, हे खूप रेअर आहे. बरोबर. हे एक्सटिंक्ट होत आलंय आता झाड. तर बघू शकता, हे आहे सीता अशोकाचं. रोनकने आपल्याला जी माहिती दिली, ती सीता माई वगैरे ती झाडाखाली बसली होती, प्रेमाचं प्रतीक वगैरे, हे सर्व काही हेच ते सीता अशोकाचं झाड. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती असेल ती नक्कीच कमेंट करून मध्ये सांगा. चला आता आपण जाऊया पुढच्या जर्नीला. लास्ट टाइम मी आलो होतो तर इथे वरती कॅमेरा लावला होता. विनय गेला आहे, अक्षय आहे, इकडे रोनक आहे, मी सुद्धा चाललो आहे. आम्ही लास्ट टाइमचा व्हिडिओ नव्हता केला, पण ज्या कॅमेऱ्यामध्ये जे आपले काय प्राणी असले ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरा कसा असतो आता काढता येतो, दाखवतो. चला हाच तो कॅमेरा काढून झाला आहे. आता बघूया ह्याच्यामध्ये काय पाहायला मिळते आपल्याला. आणि आता सर्चिंग चालले, काय आहे की नाही, भेटले की नाही. मंडळी बघा, आम्ही डोंगरातून चालतोय. या साईडला मुलं बघा पुढे गेलीत. बाय, डोंगरातून चालताना एवढे हाल होतात. हे बघा इकडे सर्व पोरं.
होता आणि आत्ता आम्हाला इथे पाणी लागले. हे बघा इथे जसं वरती जाऊ ना तसं पाण्याचा प्रमाण फ्लो जास्त वाढतोय. आता वरती आलोय बघा इथे पाणीच पाणी आहे. बोललो होतो पाण्याचा जसं वरती जाऊ तसा फ्लो वाढतो. हा बघा इकडे पाणी किती आहे. एप्रिल महिना चालला आहे. एप्रिल महिन्याचं एंडिंग आहे. एप्रिल महिन्यात जंगलामध्ये डोंगरामध्ये एवढं पुष्कळ पाणी म्हणजे खूपच चांगलं आहे. हे बघा जसं काय पावसाळ्याचं पाणी तसंच इकडे पाणी आहे. एवढं जर पाणी मिळालं ना तर कोणत्या गावाला, हा आमच्या गावाला खूप पाणी कमी आहे पण इथे एवढं पाणी आहे ना जबरदस्त पाणी आहे. चला मंडळी बघा आपण लास्ट खालून इथपर्यंत असं वरती चालत आलं. लास्ट टाईमला आम्ही इथं बोलतात ना जंगलामध्ये अक्षरशः बघा आपला दुसरा कुंड आहे. पोहण्यासारखा कुंड आहे मोठा नॅचरलरित्या कुंड आहे. तिथं आम्ही पोहलो होतो लास्ट टाईमला. तिथे आता आलो आहे. आपली मंडळी पुढे गेलो आहे. एवढं खूप मजा येते ना तिथं पोहण्यासाठी. लास्ट टाईमला आम्ही तिथे पोहलो होतो. हा मला आहे ना हा 100% तिथे पोहणार. तर बघा हा आपला आहे स्विमिंग पूल. आता इथे आपण पोहणार आहोत पण थोड्या वेळाने. तर मंडळी आम्ही लास्ट टाईम आलो होतो तर इथेच कॅमेरा लावला होता. इथे कॅमेरा लावून आम्ही पहिल्यांदा खालचा कॅमेरा तर काढलाच आणि सेकंड कॅमेरा आमचा हा होता. आमचं उद्दिष्ट हेच होतं की लास्ट टाईम इथे आम्ही पोहलो होतो. खाली बघू शकता त्या साईडला भरपूर असं पाणी आहे आणि पाण्यावर जेवढे रानटी प्राणी येतील ते आमच्या ह्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतील असं आमचं उद्दिष्ट होता. तर बघूया ह्या कॅमेऱ्यामध्ये किती प्राणी कॅप्चर झालेत आणि हे झालेले कॅप्चर प्राणी तुम्हाला नक्की दाखवणार. हा मोठा चॅलेंजिंग का खाली बघू शकता. ह्या साईडला आम्ही जो रोप लावला होता म्हणजे कॅमेऱ्याला ही रशी लावली होती. 674 फोटो काढले. तर इथे कोणीतरी कट मारायचा प्रयत्न केला याचा अर्थ चोर प्रयत्न केला होता. अरे हे पॉर्कीपाईनचे काम दिसते. रात्रीचा आलाय. फरकीपणे केला असेल ते. जवळून आलाय तरी पण सेल्फी घ्यायला आलेला. कुठे आलाय? हा इथे कॅमेरा थांबलाय तो. एवढा जवळून गेलाय. मासा आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही तिथे असलेले दगड उचलायचा प्रयत्न केला कारण का तिथे आम्ही खेकडी आहेत का शोधत होतो परंतु आम्हाला काहीच खेकडी सापडली नाही. 1-2 दगडी उचलल्या पण एक पण खेकडा सापडला नाही. आम्हाला वाटलं होतं की खेकडी सापडतील पण आता खेकडी सापडत नाही. एक दगड उचलल्यानंतर पुढची दगड उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला. खूप मोठ्या मोठ्या दगडी होत्या उचलत होतो पण इथेसुद्धा आम्हाला काहीच खेकडा सापडला नाही. आंघोळ वगैरे झाले गरम ते थंडगार झालं आहे आणि आता परत एकदम आमचा परतीचा प्रवास. बघा इथे पूर्ण हा तळाव होता. आता थोडासा गदूळ झाला होता मगाशी आंघोळ केल्यानंतर. आता इथून आम्ही सर्व चाललो आता परत घरी घरच्या दिशेने. ह्या दगडातून जायचं आहे. खूप खतरनाक रस्ता आहे. तर खळग्यातून थोडं चालत चालली आपली मंडळी. खूप मध्ये खड्डे आहे. पाणीसुद्धा खूप आहे इथे आणि असं पाणी जर खरंच भेटलं ना आमच्या गावी तर खूप पाणी कमी आहे. जर असं गाणं गावी जर आमच्या गावाला जर पाणी मिळालं ना सुजलाम सुफलाम होईल आमचं गाव. ते नाही जेणेकरून पाणी एकदम खाली जाईल फास्टमध्ये फ्लो जाईल खालपर्यंत. हो किती फ्लो वाढला.
कुठे बसायचं सांगा. खाली जाऊ तिकडे. खाली जातो. खाली जाऊन बसू. मित्रांनो इकडे बघू शकता कपडे कसे सुकत घातले जातात. डोक्यावरती कपडे सुकत घातले. याच्या डोक्यावरती कपडे सुकत घातले. अंडरवेल. मित्रांनो तो बघू शकता आपण पक्ष्यांची फोटोग्राफी करणार आहोत. त्यासाठी तिकडे बसलाय अक्षय आणि थोड्यात त्याच्या अंतरावर आम्ही इकडे बसलेलो लांब. इथे आहे विनय. इथे विनय बसलाय आणि मी इथे बसलोय. अक्षय तिकडे खूप दूर बसलाय. चला बघूया कोणते कोणते पक्षी येतात ते आपल्या फोटोग्राफीसाठी. मध्ये मध्ये चालत असताना अशी फोटोग्राफी करत असतो. शेवया पुढे एवढ्या दगडातून चालणं एक साधी गोष्ट नाही, कारण का खूप अवघड आहे. मोठे मोठे दगड काय राहिलं असतं तुला तर गेला तर सरळ दातकळी बाहेर येणार. बघा ह्या जंगलातून रस्ता काढत आपण हे बघा दगडातून. आणि एवढे दगड धोंडे आहेत ना की जाणं खूप कठीण असतं. त्याबरोबर व्हिडिओ काढणे पण खूप हार्ड आहे. खूप मेहनत करावी लागते. व्हिडिओसुद्धा करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे बघा इकडून चाललं आहे. असं साधी सोपी गोष्ट नाही. फिरत असताना मध्ये आपल्या आंब्याचा झाड दिसला. वरती कच्च्या कैऱ्या आहेत. हे बघा समोर दिसते कच्ची कैरी. ह्या समोर आंबट आहे. कसं आहे आंबट आहे गोड आहे. थोडा आंबट गोड आहे. तो काढून घेतोय. इथं कच्च्या कैऱ्या काढून घेतोय विनय. सुट्टी टाकायला होतील. गरको हवी ती गरकोन फटाफट भेटले असते. जिथे जंगलामध्ये चढाई करायला सुरुवात केली तिथे आता शेवट होणार आहे इथे. आणि आपण जंगलातून ह्या नदीमधून ह्या पर्यातून फायनली बाहेर पडणार आहोत. हे बघा आता आलो बाहेर. विनया ह्या बघा ह्या कच्च्या कैऱ्या इथे आहेत. ह्या घे काढ सर्व. ह्या बघा इथं सर्व कच्च्या कैऱ्या आहेत. मंडळी आता आपण शेवऱ्याच्या जंगलामध्ये फिरायला आलो होतो. शेवऱ्याचं जंगल फिरलो आणि आता आपण फिरून जाण्यात पुन्हा एकदा खाली आलो. आपल्या बाईकात तिथे आलो. मित्रांनो पुन्हा जंगल फिरत असताना आम्हाला भरपूर काय कष्ट सफारीमध्ये भरपूर काही करावं लागलं. आमच्या कॅमेऱ्याला डॅमेज करण्याचा भरपूर लोकांना प्रयत्न करणार होता. मित्रांनो लक्षात जर कॅमेरा तुम्ही डॅमेज करत असाल तर आमच्या कुठे कॅमेरा लावत असं आम्ही परमिशन काढूनच सर्व ठिकाणी कॅमेरा लावत असतो. याची तुम्ही दक्षता घ्या आणि कोणीही असे कॅमेरे चोरण्याचा प्रयत्न करू नका. सो आता हा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.